केडगावमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भव्य 2 दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केडगाव येथे ओंकार नगर मित्रमंडळ, शिवरत्न युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हनुमान जयंती सन 2026 निमित्त भव्य 2 दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्यात युवा कीर्तनकार आदित्य महाराज जाधव आळंदीकर यांचे प्रभावी कीर्तन संपन्न झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी समाज प्रबोधन करताना सांगितले की कलियुगात कीर्तनाची अत्यंत गरज असून कीर्तन हे भक्ती मार्गाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमासाठी सागर भाऊसाद पुते यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच अध्यक्ष बलभीम कर्डिले व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. का माता माऊल्या हो, कोणतं ज्ञान चालू होतं आपलं? बाबा थांबा, सांगा. वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणी केली? वारकरी संप्रदायाचा उगम कोणी केला? वारकरी संप्रदायाची पहिली वारी कोणी केली? आणि वारकरी संप्रदायाची पहिली वारी केली. वारकरी संप्रदाय स्थापित कसा करायचा हे ज्ञान भगवान शंकराकडे होतं. आणि हे ज्ञान कुणाला सांगायचं होतं? असा आवाज लिहिला पाहिजे. आता मला अहिल्यानगर खरंच ऐका, ते ज्ञान माता पार्वतीला सांगायचं होतं. आणि मग भगवान शंकर, आता कोणती जरी बायको असली, कोणी जरी असलं तरी त्या पतीला, त्याच्या नवऱ्याला त्याच्या बायकोचा हट्ट पूर्ण करावाच लागतो महाराज. तसं भगवान शंकराने सुद्धा त्यांचा हट्ट पूर्ण केला. म्हणे चल तुला ज्ञान सांगायचं नाही, तुला ज्ञान सांगतो. पण मग भगवान शंकराने दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उठवलं आणि अशा ठिकाणी नेलं की जिथे झाड नाही, फुलं नाही, पक्षी नाही, सगळी सामसूम जागा, अशा ठिकाणी नेलं. आणि भगवान शंकराने माता पार्वतीच्या कानामध्ये तोंड घातलं आणि सांगायला सुरुवात केली. पण महाराज तुम्हाला सांगू का, ज्ञान नावाचा पदार्थ आधीच पचायला जड आहे. ज्ञान नावाचा पदार्थ सहसा कुणाला पचत नाही. आणि एखाद्याला सहसा पचला की त्याला अहंकार झाल्याशिवाय राहत नाही. मग महाराज ज्ञान नावाचा पदार्थ आधीच पचायला जड आहे. मग ज्ञान सांगत असताना भगवान शंकर ज्ञान सांगत असताना माता पार्वतीला झोप लागली. बाबा हो, झोप लागली राजा हो, झोप लागली. मग भगवान विष्णूंना कळालं की आता काय करावं, हे ज्ञान व्यर्थ जाईल. मग भगवान विष्णूंनी काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं आणि एका मासेच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि हे ज्ञान, संपूर्ण ज्ञान ऐकलं. मग ज्ञान ऐकल्याच्या नंतर काय झालं? ज्ञान ऐकल्याच्या नंतर भगवान शंकर उठले आणि भगवान शंकर भक्ती तर काय माता पार्वतीला जेवण करत होती, झोप लागली होती. तुम्ही बोलत चला, तुम्ही बोलला ना तर मला प्रोत्साहन भेटतंय. ऐका, झोप लागली होती. मग भगवान शंकरांच्या मनामध्ये संशय आला, रे ही झोप लागली ना, आपल्याला हुंकारा कोण देत होतं? मग ज्ञान ऐकलं कोणी? मग भगवान शंकरांनी आत्मदृष्टीने बघितलं तर कोणी ऐकलं होतं? भगवान विष्णूंनी हे ज्ञान ऐकलं होतं. मग तिथे भगवान विष्णूंनी हे ज्ञान ऐकलं. भगवान विष्णूंना अहंकार झाला. जसे भगवान विष्णू ज्ञान ऐकण्याकरता सूक्ष्म रूप धारण करून त्या माशाच्या पोटामध्ये गेले, तसं सूक्ष्म रूप धारण करून ते बाहेर सुद्धा येत होते. पण त्यांना ज्ञान, एक तर ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड आहे. आणि एखादी गोष्ट सहज भेटली की त्या गोष्टीची किंमत कमी होती अथवा किंमत राहत नाही. तशीच भगवान विष्णूंना हे ज्ञान भेटलं आणि हे ज्ञान त्यांना सहज भेटलं, त्यांना किंमत नाही. त्यांना ते ज्ञान भेटल्यामुळे त्यांना काय झाला, अहंकार झाला. मग त्यांनी काय केलं, डायरेक्ट त्या माशाचं पोट पाडलं आणि बाहेर आले. मग तो मासा वाहत पंढरपूरला गेला. आणि पंढरपूरला गेला त्यांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला बघितलं. पंढरीश पांडुरंग परमात्मा कमरेवर हात देऊन त्या ठिकाणी उभा होता. कशावर उभा होता महाराज? विटीवरी, सुंदर ते ध्यान उभे विटीवरी, करकटावरी घेऊन या. तो हा भगवंत उभा होता. आणि तो माशाने बघितला आणि मासा म्हणाला, अरे तूच का रे, तूच माझं पोट फाडणारा? ते तसं म्हणून भगवान त्या माशाने डायरेक्ट आमच्या भगवान शंकराच्या कानामध्ये उडी हाणली. म्हणून काय, मकर कुंडली. आजही भगवान शंकराच्या, आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कानामध्ये काय आहे, मासोळी आहे. इतकं मोठं प्रकरण आहे. मग महाराज आपल्या भगवान विष्णूंना अहंकार झाला, ते ज्ञान आलं. मग भगवान विष्णूंना कळालं की अरे आपल्याला अहंकार झाला, आता आपण काय करावं, हे ज्ञान आपण ज्यांच्याकडून प्रदान केलं होतं हे त्यांना परत द्यावं. मग भगवान विष्णू गेले आणि हे ज्ञान परत भगवान शंकरांना दिलं. मग भगवान शंकरांना वाटलं हे ज्ञान बाधिक आहे, हे ज्ञान आपल्याला नको, हे ज्ञान कुणाला द्यावं? तर भगवान शंकरांनी हे ज्ञान गहिनीनाथाला दिलं. बाबा गहिनीनाथाला हे ज्ञान दिलं. मग गहिनीनाथाने काय केलं, गहिनीनाथा एका गुफेमध्ये तपश्चर्या करत होते आणि त्यांनी काय केलं, आपला डुप्लिकेट गहिनी तयार केला आणि त्या गहिनीला वाहक बनवलं. आणि इकडे माझे सोपान काका, 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई आणि ज्ञानोबाराय आणि मूर्ती काका ब्रह्मगिरी पर्वताची
प्रदक्षिणा करत होते. मग प्रदक्षिणा करत असताना ते डुप्लिकेट गहिनी वाहक म्हणून आलेले गहिनी फक्त कोणाच्या मागे लागले? निवृत्तीदादांच्या मागे लागले. फक्त निवृत्तीदादांच्या मागे लागले. आमचे सोपन काकाच्या नाही, चिमुकल्या मुक्ताबाईच्या नाही, ज्ञानोबारांच्या नाही, यांच्या नाही, फक्त कोणाच्या? निवृत्तीदादांच्या मागे लागले. मग महाराज ते काहीच करत नव्हते, फक्त त्यांना भिव घालायचे. मग त्यांना भिव भेट त्यांनी काय केलं? गहिनींना ज्या ओरिजिनल गहिनींना ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांना आणलं. मग गहिनींना हे ज्ञान निवृत्तीदादांना दिलं. निवृत्तीदादांनी हे ज्ञान कोणाला दिलं? माऊली ज्ञानोबारायांना दिलं. ज्ञानदेवा सारं शोधविले. मग ज्ञानोबारायांनी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. मग ज्ञानोबारायांनी हे ज्ञान साधू संतांना दिलं. साधू संतांना हे ज्ञान तुम्हा आम्हाला प्राप्त झालंय. म्हणून हे ज्ञान तुम्हा आम्हाला प्राप्त झालं. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं? तर तेच महाराज अभंगाचे द्वितीय चरणात सांगतात.